शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता तर हे गव्हाचा आपला प्लॉट आहे. ह्याच्या अगोदर बी आपण ह्याचे 2-3 व्हिडिओ बनवले आहेत. तर आता तुम्ही ह्याची कंडिशन पाहू शकता. तर पूर्णपणे आता हे कशामध्ये पोटरच्या बाहेर निघाला आहे बघा. आता निघाल्याच्या नंतर आता 3 बॅग आहेत वेगवेगळ्या. ते तिकडे पांढरा दिसतंय का मध्ये पाटा, ती वेगळीच आहे आणि त्याच्या पलीकडे वेगळीच आहे. आता काय झालं माहिती का, एक गोष्ट आपल्या लक्षात आली. आता ही ओंबी समजा ही, आता हे तुम्ही पाहू शकता ही ओंबी, आणि ह्या ओंबीच्या इथं सरकाळ आहे. मग हे सरकाळ अजून वरी निघणार आहे. म्हणजे गव्हाचा जे पाला आहे का, या पाला खाली राहणार आहे आणि वरी सरकाळ येणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य समजा की अजून ह्याची जास्त वाढ होणार आहे. आणि जास्त वाढ होऊन ह्याच्यामध्ये आता ओंब्यामध्ये गहू तयार होणार आहेत. आणि गहू तयार होण्यासाठी ह्याची वाढ आता फास्ट होण्यासाठी ह्याची भूक मोठी झालेली. आता काय लमाटा ताण नाही, काय नाही, आपल्याला आता पाणी द्यायचं काम आहे. पण काय झालं माहिती का, अगोदर समजा आम्ही पाणी देत असताना एका बॅगचं एका दिवसामध्ये होत होतं. आता एका दिवसामध्ये होत नाही. आता जमिनीमधून ते जास्त ओल वाढायले, त्याची भूक जास्त झालेली, त्याला लागायले 1.5 दिवस नाही तर 2 दिवस. कारण कशामुळं की आता ते ओंबीला लागलं की त्याला जास्त पाण्याची गरज आहे, जास्त पाण्याची गरज आहे. आणि जास्त वापसाची बी काय करायचं, वाट बघायची नाही. आंबट ओला वापसा झाला समजा, कारण कशामुळं माहिती का, की झाली सुरू झाल्याच्यानंतर एक तर आपल्याकडून एखादा दिवस हायगाय होती, अगर लाईट चलती नाही चलती. आता 7-8 दिवस झालं सारखं हेच आहे. आता ह्या बघा तुम्ही किती ओलं आहे पाहू शकतात खाली. 7-8 दिवस झालं आबाळच आहे. आणि आणखीन बी 18 तारखेपासून आबाळच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं पाण्यामध्ये जर हायगाय झाली तर आपल्या, आता हे बघू शकतात किती चिखल आहे. ह्या बघा, हे पाण्यामध्ये जर हायगाय झाली तर आपल्याला मग उत्पन्नामध्ये कमीपणा येण्याची समजा दाट शक्यता असते. त्यामुळं काय करायचं, थोडं आगल्या घडीनेच पाणी द्यायचं. आता ह्या बॅगला बी दिलं तर ह्या बॅगला बी दिलं तर. आणि पलकड्या बॅगला काय झालं माहिती का, हायगाय झाली आमच्याकडून. तर हायगाय झाल्याच्या नंतर मग पुन्हा मोटर लावली. तर मोटर लावल्याच्या नंतर 2 दिवस सौरऊर्जा येळभर चालली. आणि तिसऱ्या दिवशी एकाच बॅगचं सांगायला बरं का, तिसऱ्या दिवशी पुन्हा दुपारपासून चालली. तर समजा हे सर्व नियोजन करीत असताना बरं का, तर हे आपल्याला समजा अनुभव येतात ना, तेच अनुभव मला का नाही तुमच्यापर्यंत सांगा वाटला म्हणून व्हिडिओ बनवला. आता गहू हे सगळं एकदम ओके बघा. त्या बॅगचा वेगळाच कलर आहे, ह्या बॅगचा वेगळाच कलर आहे, ह्याच्या पलकून एक बॅग आहे त्याचा वेगळाच कलर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, गहू तयार होणार आहे. आणि गहू तयार करण्यासाठी जास्त पाण्याचं प्रमाण लागणार आहे. कारण गहू असा फुगला पाहिजे, गव्हाची साईज आहे का ती मोठी पाहिजे. आता ह्याचं काम आहे का, ह्याचं काम तुम्हाला सांगतो मी 70% कंप्लीट झालेलं आहे. राहिलं फक्त आता 30%. तर 30%च फक्त आपल्याला पाण्याला जपायचं काम आहे. नाही तर बाकी काय नाही बघा. तुम्हाला सांगतो, ह्या बाजूनी ज्वारी, त्या समोरची जी तिकडची बाजू आहे का, तिकून कापूस आहे, इकडे बाजूला ज्वारी, आणि इकडून सर्व ऊस आहे. मग ह्या ऊसामध्ये आम्ही हिंडत फिरत असताना दिवसा आम्हाला डुकरं आढळतात. पण बिचाऱ्याने ह्या गावामध्ये काहीच केलं नाही बरं का. ह्या कडीने असं कुठं मोठं तोंडाने डुचक्या हाणल्या तर, पण नुकसान कुठंच काय केलेलं नाही. ह्याला आपण काय करण नाही, तार नाही, साडी नाही, डुकराच्या बाबतीत काहीच नियोजन केलेलं नाही. आहे तसंच आहे, एकदम ओकेमध्ये गहू आहे बघा. काय नाही, आता सगळं तिचं निभलेलं आहे, 70% झालेलं आहे. आता 30% फक्त पाण्याला ह्याला सांभाळायचं काम आहे. बाकी सगळा माल मग आपल्या पदरात पडणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही माती सांगायसाठी मुद्दाम व्हिडिओ बनवला होता. बाकी ओके. माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्रायबर केल्याशिवाय मात्र जाऊ नका. आणि ज्या बांधवाचा सबस्क्रायबर पूर्ण झालेलं आहे त्यांनी एक लाईक मात्र जरूर करी जा बरं का, जेणेकरून भविष्यात असे व्हिडिओ मी टाकले का सर्वात आधी तुमच्यापाशी येऊन जाते. तर लवकरच असे काही ना काही आपण माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.